तिने जी चौकशी केली माझ्या कॉलेजसाठी, की प्रवेश घेताना म्हणजे अक्षरशः फीस तेव्हा पण 4,000 11,000 आणि त्यात कागदपत्र काहीच नाही म्हटल्यावर अजूनच तो प्रश्न ओपन मध्ये असल्यामुळे मग ती फी, मग तिने सगळीकडे चौकशी केली तर त्यावेळेस कुठेच मिळालं नाही काही, राहायची सोय झाली नाही, काही नाही. मग तिलाही मला अक्षरशः खोटं बोलावं लागलं आणि मला बॅक टू पॅव्हलियन म्हणजे मला परत स्टेशनवर यावं लागलं. म्हणजे असं झालं की मी एक वेळ अशी आली होती की संध्याकाळची की मी जीव देऊ रेल्वे स्टेशनवर, पण मला ते म्हणजे असह्य वेदना असतात ना त्या कोणाला सांगणार आता अशा गोष्टी, की काय करू, मला बरं पण नाहीये किंवा अशा खूप असं मानसिक स्ट्रेस होतो ना. तर आजकालचे मी पाहते ना मुला मुलींमध्ये, तर म्हणजे मी पण त्यांच्याच वयाची आहे पण पेशन्स हे खूप कमी आहेत. मग माझ्यासारख्या मुलींनी काय करायला हवं होतं? माझ्याही मनात आला होता ना जीव द्यायचा प्रश्न, पण नाही. मी त्यावेळेस मला ते जे कुटुंब दिसलं ते खूपच विचित्र होतं, म्हणजे ते अपंग होतं. ना त्यांना हात होते, ना पाय होते, ना डोळे होते. मग मी विचार केला की अरे ते खेळणी विकतायत आणि मग आपण तर काय सक्षम आहोत. मग आपल्याला सगळ्या गोष्टी धडधाकट आहे, आपल्याला स्वतःचं शरीर आहे, सगळ्या गोष्टी असताना आपल्याला कष्टच करायचे आहेत. मग मी कुठे